रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। पण त्यांनी माघारी पाठवली। त्या बोलल्या माझं मी आली बघा ते जा। या बसा। बोला काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, सरबत? मला बोलवण्यामागचं प्रयोजन काय ते सांगितलं तर बरं होईल। आमचा खास माणूस सत्या आणि त्याची पत्नी मंजू यांच्या घटस्फोटाची केस तुमच्या समोर आहे सुनावणीसाठी। तुम्ही काउन्सिलर आहात तिथे। सत्या आणि मंजू हे ते बरोबर आहे, पण हा सत्यजित सुर्वेंचा खासगी प्रश्न आहे। तुम्ही काय एवढं लक्ष घालताय? नाही, जी मंजू आहे सत्याची पत्नी, तिला मी माझी मुलगी मानले। माझ्या मानलेल्या मुलीविषयी तुम्ही मुद्द्याचं बोलाल का? घाई कसली आहे, जरा सबुरीनं घ्या। फार ओळख नसली की मुद्द्याचं बोलून विषय संपवते मी। हा घटस्फोट होता कामा नये। ते बघेन मी, मला काहीही सांगायची गरज नाही। मी योग्य तेच करेन। येऊ? बर। साहेब, ही बाई ॲटिट्यूड वाली दिसते। अशी बाई पाहिजे। वाडा वाडा जेवण वाडा, लपवलेले पापड काढा। तोंड गप करा आणि गप गिळायचं काम करा। आपलं वय काय, आपण करतोय काय, जरा तर भान आहे का? कुठल्या पण वयात माणसाने असं प्रसन्न राहावं, म्हणजे कसं जेवण पण चांगलं जातं, झोप पण चांगली लागते। तोंड बंद होतय का उठायचं हितनं? नाही नाही ना? हा सुनंदे, भाजी काय केली ग? भेंडीची भाजी केली। भेंडी? आता काय प्रसन्न बी नाही वाटणार आणि झोप बी नाही येणार। काय ग सुनंदे, परवा बी भेंडी, आज बी भेंडी, मंडईमध्ये दुसरं काय मिळाना झालंय काय? काय पिकत नाही बी गावात? वंस अहो, भाज्यालाही महाग झाल्यात बघा समजा, त्याच्यामुळे जी भाजी परवडल तीच आणायला लागते। म्हणून काय भेंडीच खायची होय? बया बया बया, म्हणजे आम्ही जी खातोय ती तुला परवडना झालंय असं म्हण की। आमचं खाणं पिणं काढायला लागली असवी का? हिशोब सांगते असती? अहो वंस, तसं नाही, पण पैसेच नाहीत तर मग। पैसे नाही दिवी? मग एक काम कर, तुझ्या लेकीला फोन लाव आणि तिच्याकडनं घे पैसे। लगीन झालंय म्हणजे काही इकडे लक्ष द्यायचं नाही असं असतंय वी? लाव, आत्ताच्या आत्ता फोन लाव तिला। नाही, तिचं नाही लक्ष तर नसू देत, पण आता आपण नको तिच्याकडे जायला। आधीच तिच्या आयुष्यात काही कमी आहे? तिच्याकडं जायचं नाही, तिच्याकडनं पैसे घ्यायचं नाही, ती मग काय दगड गिळून दिस काढायचं का? ती काय नाही बघ सुनंदे, तिने मला शबूत दिला होता मी पैसे देत जाईन म्हणून। तिने शब्द जरी दिला असला ना तरी तिच्या हक्काचे पैसे ते। आणि आता तिचं लग्न झाले, त्यामुळे तिच्या पैशावर तू हक्क दाखवायचा नाही। ए टवळे,
तू नका शिकवूस मला काय वाईट काय चांगलं आणि काय ग तिचा कसला हक्क त्या पैशांवर. माझ्या दादाच्या जाग्यावर नोकरीला लागली आहे ती, त्याच्यामुळं तिच्या पैशांवर माझा बी हक्क हाय. माझ्या दादाची भण हाय मी एकुलती एक. त्याच्यामुळं मी जाणार तिच्याकडं आणि पैसे घेऊन येणार. शेवटी रत्ना काटे म्हणते ती मला. काय रत्ना काटे, काट्यानंच काटा काढती बरोबर. आणि ती भेंडीचं इकडं इकडं तुम्हाला वाढून घ्यायचं तर घ्या, नाही बसा तसंच. अगं शिकवायला लागली ती मला. हॅलो, हां बोल. अच्छा, जेवण झालं का तुझं? अगं नाही, मी रात्रीचं जेवण थोडं कमीच केलंय. अगं सुंदर तर तू दिसतेसच अजूनही. म्हणजे मला तर तुला बघितल्यावर विश्वासच बसेना की तूच आहेस म्हणून. एवढ्या रातची तर करत नाही कोणी फोन केला असेल. त्या मॅडमनं तर केला नसेल. जुना दोस्त आहे म्हणजे गप्पा हाणायची आपल्याला का? हा हा असं होय. बर, काय करणार आता, अंगावर पडल्यावर निभवावं तर लागणारच ना. हो चित्तरकार, मी करतो तुला फोन. कुणाशी बोलते रात्री गुलगुलू? मी तुमच्या गळ्यात पडले असं सांगत होता ना त्या नटीला तुम्ही? अगं काय बोलतेस माया तू? इतक्या रात्रीला कुणाशी गुलगुल बोलत होता? गुलू गुलू? अगं माया माझं वय बघ, माझं वय राहिलंय का आता गुलू गुलू करायचं? हो चित्तरकार, माती खायला वय नाही लागत, कधी बी खाऊ शकतो ती. आधी मला सांगा कुणाशी बोलत होता तुम्ही? मी चित्राशीच बोलत होतो. का? भेटून एकमेकाच्या गळ्यात पडून मन भरलं नाही का तुमचं? कसं मन भरेल, किती वर्षांनी भेटते ती आणि ती माझी खास मैत्रीण आहे. खास आहे ना ती? मग जावा आणा तिला इथं घरामध्ये. खरंच? म्हणजे तुला चालणार आहे का बघ? आत्ता कुठं मोकळं होणार होतं?